चला तर मंडळींनो, आज आपण बनवत आहोत चुलीवरची भरलेली कारल्याची भाजी। प्रथम आपण कारली धुवून घ्यायची। धुवून झाल्यावर त्या प्रत्येक कारल्याचे 2 काप करून घ्यायचे। जर तुम्हाला बी आवडत असेल तर ठेवायच्या, नाहीतर बी काढून घ्यायच्या। आपण बी काढून घेऊया। त्यानंतर तेलात साखर आणि मीठ टाकून त्यात कारली टाकून घेतली। कारली चांगली परतवून घेऊया आणि त्यावर झाकण ठेवून वाफेवर कारली शिजवून घेऊया। 5 ते 6 मिनिटांनी कारली हलवून घ्यायची, म्हणजे कारली जळत नाही, एकसारखी शिजतात। अशा प्रकारे आपली कारली शिजली आहे। आता कारली काढून घेऊया आणि आता त्यात भरण्यासाठी साहित्य बनवून घेऊया। प्रथम आपण 4 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया। त्यानंतर त्यात 1 चमचा डाळीचे पीठ, हळद, लाल तिखट, मीठ, तेल, आलं, लसूण, गूळ टाकून घेऊया। गूळ तुम्ही आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता। आता हे मिश्रण एकजीव करून घेऊ। मिश्रण एकजीव झाल्यावर आता ते शिजलेल्या कारल्यात भरून घेऊया। कारल्याचे मटेरियल कारल्यात नाही भरले तरी चालेल, डायरेक्ट कारल्यात वरून टाकून घेऊन पण परतवून घेऊ शकतो, पण आपण कारल्यात मटेरियल भरून घेतले। आता उरलेले मिश्रण तेलात आधी परतवून घेऊ आणि कारली आणि मिश्रण एकजीव करून घेऊ। आता थोडे नॉर्मल पाणी टाकून कारली वाफेवर होऊन देऊ। शिजली आहे की नाही एकदा बघून घ्यायची। पाणी यासाठी टाकायचे की कारले ओलसर राहिली पाहिजे। तुम्हाला कोरडं आवडत असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल। अशा प्रकारे भरलेली कारली तयार झाली आहे। असेच नवनवीन पदार्थ जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।